जय आदिवासी, जय आदिवासी, जय बिरसा, जय बिरसा, बुलबुलां जिंदाबाद, 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 बुल जोहार, जिंदाबाद। मित्रांनो, सर्वात पहिले मी आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो की आपण सर्वांनी ताकद दाखवून दिली आहे आणि परत एकदा या महाराष्ट्राला दाखवून दिलंय की आदिवासी विद्यार्थ्यांची जर अन्याय झाला तर आदिवासी विद्यार्थी अजून झोपला नाहीये। मी इथे आदिवासी विद्यार्थ्यांनी एवढंच सांगतो की आपण सर्वांनी परत एकदा दाखवून ठेवलंय की जर सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांचा फंड चोरायचा प्रयत्न केला, त्यांच्या मागण्या दाबायचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या हक्क जे आहेत ते त्यांच्यापासून हिणून घ्यायचा प्रयत्न केला तर आजही इकडचा आदिवासी विद्यार्थी जागा आहे, तो आंदोलन करू शकतो आणि सरकारला जाब विचारू शकतो। आज आपण हे आंदोलनाच्या त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद करतो। मित्रांनो, आपल्या मागण्या खूप काही नाहीयेत, आपल्या मागण्या खूप जास्त आवाक्याच्या पण नाहीयेत, आपल्या सोप्या मागण्या होत्या। सर्वात पहिले की जिथे जिथे आदिवासी हॉस्टेल असेल विद्यार्थ्यांसाठी तिथे तिथे एक चांगल्या दर्जाचं मेस झालं पाहिजे, ही आपली पहिली मागणी होती। दुसऱ्या बाजूला गडचिरोलीमध्ये ज्या आदिवासी विद्यार्थिनींना साप चावला होता आणि त्याच्यामध्ये मृत्यू झालाय, त्या विद्यार्थिनींच्या कुटुंबाला 1 कोटीची मदत ही सरकारकडनं दिली पाहिजे आणि त्यांच्या घरातल्या एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली पाहिजे, ही आपली दुसरी मागणी आहे।